ट्रिपल एम मराठी स्टोरी टाईम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या आपल्या स्टोरीचे नाव आहे समाधान। कथा ऋचा गुप्ते। शेजारच्या खोलीतून मगासपासून बोलण्याचे आवाज ऐकायला येत होते। संभाषण साधंच असावं, पण दोघंही इतकी हसत होती की सांगता सोय नाही। काय करतायत दोघं? रमणच्या छातीत सूळ उठला होता। रमणच्या मनात आलं की उठून त्या कोपऱ्यातल्या खोलीत जाऊन दार लावून मोठ्या आवाजात संगीत सुरू करावं। नकोच तो हसण्या बोलण्याचे आवाज, तरीही मनात एक किडा वळवळत होता। तो त्याला स्वस्थ बसू देत नव्हता। काजल गात होती, काल पाहिले मी स्वप्नगडे, नयनी मोहरली ग आशा बाळ चिमुकले, खुदकन हसले काल पाहिले मी स्वप्नगडे। काजल गात होती अन रोहन शिटीवर तिला साथ देत होता। सोफ्यावर पडल्या पडल्या रमणनं मनातच त्याला शिवी दिली, निर्लज्ज कुठला, कोणास ठाऊक आता काय सांगतोय काजलला, इतकी का हसते ती। आता मात्र रमणचा संयम संपला, संतापून उठला अन पाय आपटत काजलच्या खोलीत पोहोचला। काय चाललंय मगापासून खिदळणं, इतकं काय घडलंय? अरे मला स्वतःच्या घरातही काही वेळ शांतता लाभू नये का? रोहननं सॉरी म्हणत तिथून काढता पाय घेतला। काजल मात्र अजूनही गुणगुणत होती, इवली जीवनी इवली डोळे, भुरभुर उडती केसही कुरळे, रुंजून रुंजून वाजती वाळे, रंग सावळा तो कृष्ण रडे, काल पाहिले मी स्वप्नगडे। रोहन तिथं नसल्याने आता रमणला तिचं गुणगुणणं आवडू लागलं। त्याने डोळे भरून काजलकडे बघितलं। 7वा महिना लागला होता। किती सुंदर दिसत होती ती। सर्वांगावर तेज आलं होतं। पूर्वीची एकेरी अगलड आता गोलाईत बदलली होती। मातृत्वाच्या तेजानं झळझळत होती काजल। गरोदरपणी स्त्री सर्वात छान दिसते। मातृत्वामुळे आयुष्याला येणाऱ्या परिपूर्णतेचं समाधान तिला वेगळंच सौंदर्य देतं। रमण अगदी भान हरवून काजलकडे बघत होता। तेवढ्यात रोहननं खोलीत प्रवेश केला। त्याच्याकडे बघताच रमणचं मन कडू झालं। तो झटक्यात वळला। रोहननं वहिनीसाठी काही फळं कापून आणली होती। त्यानं ती प्लेट रमणच्या पुढे केली। त्याच्याकडे दुर्लक्ष करून रमण खोलीतून बाहेर पडला। रमणनं सरळ कोपऱ्यातली खोली गाठली अन कर्कश आवाज संगीत लावून खोलीचं दार बंद करून घेतलं। पलंगावर पडून डोळे मिटले तरी कानात रोहन आणि काजलचं हसणंच घुमत होतं। पुन्हा पुन्हा त्या दोघांचं बोलणं त्याला ऐकायला येत होतं। ऐकूनच त्याच्या देहमनावर काजल आणि रोहननं असा काही कब्जा केला होता की त्याला इतर काहीच सुचत नव्हतं। त्याचं मन अस्वस्थ होतं, बेचैन झाला होता तो। त्यातच जुन्या स्मृती चाळवल्या गेल्या, त्यामुळे तर तो अजूनच वैतागला होता। आपण चक्क नरकात राहतोय असं त्याला वाटायला लागलं। आपण एखाद्या धगधगत्या अग्निकुंडात उभे आहोत असाही भास झाला। पिता होण्याचं जे सुख त्याला हवं होतं, त्याचा मार्ग असा अग्निपथाचा असेल असं त्याला वाटलंच नव्हतं। काही महिन्यापूर्वी सगळंच किती छान होतं, रमणच्या मनात आलं। पण खरंच छान होतं की त्यावेळीही मनात काही बोच होतीच। आठवणीचे धागे उसवायला लागले। लग्नाला 7 वर्ष उलटली होती। सुरुवातीची वर्ष करिअर, प्रमोशन, घरातल्या इतर जबाबदाऱ्या यातच खर्च पडली होती। त्यामुळे रमण व काजलनं मुलं होऊ न देण्याचा निर्णय घेतला होता। दोघांची जोडी फारच छान होती, अगदी अनुरूप अशी। दोघांवरही दोन्ही घरातून खूपच दबाव येत होता। आता घरात पाळणा हलायला हवा। दोघांचे आई वडील, इतर वडीलधारी नातलग मंडळी, एवढंच काय मित्रमंडळीही आता विचारू लागली होती। रमणच्या लग्नाच्या 7व्या वाढदिवसाला त्याचे सासू सासरे आले होते। समारंभ छान झाला। काजलचे वडील म्हणाले, सुरेख समारंभ केलात तुम्ही। एवढ्या वर्षात प्रथमच लग्नाचा वाढदिवस साजरा करताय। खरंच खूप खूप आनंद वाटला। यावर काजलनं उत्तर दिलं, होय बाबा, यावेळी खासच प्रसंग आहे। माझ्या धाकट्या दिराचं मेडिकलचं शिक्षण पूर्ण झालंय। यापुढील शिक्षण तो स्वतःच्या स्कॉलरशिपवर पूर्ण करणार आहे। आमचा रोहन डॉक्टर झाला, ही गोष्ट आमच्यासाठी अभिमानाची आहे। जणू आमची तपश्चर्या फळाला आली।
तो आनंद साजरा करायला आम्ही हा समारंभ आयोजित केलाय. रमणच्या आईनं काजलच्या आईला म्हटलं, ताई आता तुम्हीच या दोघांना समजवा. घरात नातवंड बघायला आम्हीही आतुरलो आहोत. आता अधिक उशीर करायला नको. खरंय तुमचं म्हणणं, प्रत्येक गोष्टीची वेळ असते. वेळच्या वेळी सर्व होणं जरुरी आहे. आमचंही वय होतंय ना आता. आता रमण आणि काजललाही आपल्या बाळाचे वय लागले होते. पण काही महिन्यातच काजलच्या लक्षात आलं की काहीतरी चुकतंय. दोघांनीही आपली पूर्ण तपासणी करून घेतली. इतकी वर्ष मुलाचा विचारच केला नव्हता. आता मूल हवंय अन होत नाही म्हटल्यावर दोघंही काळजीत पडली. तपासणीत रमणमध्ये दोष आढळला. असा देखणा निरोगी हुशार तरुण, पण मूल जन्माला घालणं त्याला शक्य नव्हतं. रमण हताश झाला, पण काजलनं त्याला धीर दिला. पूर्ण विचारांती स्पर्म बँकेतून स्पर्म घेऊन काजलच्या स्त्रीबीजाशी त्यांचा संयोग घडवून काजलच्या गर्भाशयात ते सोडणं आणि मग गर्भाशयात गर्भ वाढवणं असा निर्णय घेतला गेला. काजलला वाटलं होतं की ही माहिती गुप्त ठेवावी, पण रमणचं म्हणणं पटलं की आपण ही गोष्ट लपवूया नको. मग सगळ्या कुटुंबियासमोर रमणचा हात हातात घेऊन काजलनं त्यांचा प्लॅन सांगितला. रोहननं म्हटलं, छोटी आई तुम्ही इतर कुठंही जाऊ नका. मी जिथं काम करतो तिथं या गोष्टीची उत्तम व्यवस्था आहे. मी त्या विभागाच्या मुख्य डॉक्टरांशी बोलतो. दोघांच्या आई वडिलांनी एकमेकांशी चर्चा केली. तेव्हा रमण आणि काजल आपल्या बाल्कनीत बसून समोर बागेत खेळणाऱ्या मुलांकडे बघत आपलं मूल कसं असेल याचं स्वप्न विणत होते. काजल सतत रमण बरोबर होती. त्याच्या दोषाबद्दल ती चकार शब्द बोलत नव्हती. उलट जणू तिच्यात दोष आहे असंच वागत होती. काजलची सासू म्हणजे रमणच्या आईनं म्हटलं, असं घडतं का? अशा पद्धतीनं जन्माला आलेलं मूल निरोगी असतं का? रमणच्या वडिलांनी विचारलं. काजलच्या आईनं म्हटलं, पण मूल कुठल्या वंशाचं घराण्याचं असेल हे कसं कळावं? काजलच्या वडिलांनी म्हटलं, जर हाच पर्याय असेल तर आपल्याच कुटुंबातील कुणाचे स्पर्म मिळवता येतील का? निदान कुळ घराणं या बाबतीत संशय उरणार नाही. बराच वेळ सगळे गप्प होते. शेवटी रमणचं म्हटलं, आम्ही गुपचूप हे करू शकलो असतो, पण तुम्हाला विश्वासात घेतलंय ते तुमच्याकडून आधार मिळेल या आशेवर. तुम्ही सर्व निशंक राहा. ही पद्धत आज सर्वसामान्य आहे. अनेकांच्या आयुष्यात त्यामुळे आनंद निर्माण झाला आहे. मी स्वतः या जातीनं लक्ष घालतोय ना, रोहननं सर्वांना आश्वासित केलं. तर मित्रांनो, पुढील भाग नक्की बघा आणि स्टोरी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.